बघा, आपले समाज बांधव आपली किती अप्रूपाई करतायत. मी तिला रक्षाबंधनाच्या निमित्तानं गोडधोड काय केलं की नाही, पुरणपोळी केली की नाही असं विचारलं. सुदैवानं तिचं नाव अनिता आहे आणि अनिता हे माझ्या बहिणीचं नाव आहे, ज्याला आरेवाडीमध्ये दिलेलं आहे. मला म्हणली तुम्ही जेवण करा आणि प्रेमाने जेवू घालते. आज रक्षाबंधनाचा सण आहे आणि जरी त्यांच्याकडे पुरणपोळी नसली तरी धनगरी भाकरी आहे. धनगरी भाकरी चुलीवर केलेली मस्तपैकी, 3 दगडाची चूल ढणढणत्या या उघड्या माळावरती. आपला देव बी उघड्या माळावरचा, बिरोबा आपला संसार बी उघड्या माळावरचा, आपली मेंढरं बी उघड्या माळावरती. आणि हां बास 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 तेल चटणी आमच्या बहिणीने या ठिकाणी दिलेलं आहे. माझ्याबरोबर आहेत सचिन शिंगाडे, मानदेश प्राईमचे संपादक. ते पण माझ्यावर स्टोरी करायसाठी आलेले आहेत. आणि मग बघा किती हात मोठा आहे, 3 भाकरी दिल्या आम्हाला एवढं बस काय. सच्या धरू या दूध आहे काय, मेंढराचं दूध आहे बघा, शरडाचं दूध आहे. ही भाकरी तर बघा, म्हणजे अशी भाकरी तुम्हाला 50,000 रुपये दिले तरी तुम्हाला कुठे मिळणार नाही. इवन ताजमहल हॉटेलमध्ये देखील ही भाकरी तुम्हाला मिळणार आहे. किती पातळ आहे बघा. आणि ही काय मशीनवर बनवलेली नाही. आता सगळीकडे मशिनरी आल्या. मला वाटतं यांना जर आपण एखादा उद्योग सुरू करून दिला या मायमाऊलीला शहरामध्ये, तर ही भाकरी घेण्यासाठी रांग लागेल. असली सुंदर अशी बाजरीची भाकरी, खमंग खुसखुशीत आणि देशी बाजरी आहे. मला वाटतं वास यायला लागला आहे भाकरीचा, बरोबर आहे का. आणि चुलीवर बनवलेली आहे. आणि शहरामध्ये भाकरी मिळतात पण त्या मशीनवर बनवलेल्या असतात. आपण पण आवडीनं चवीनं आजकाल बाजारामध्ये जाऊन भाकरी घेऊन येतोय, पण त्या सगळ्या भाकरी ज्या आहेत त्या मशीनवरती बनवलेल्या असतात. पातळ असतात, ह्याच्या इतक्या पातळ नसतात, पण त्या मशीनवरती बनवले. या हातानं बनवलेल्या भाकरी आहेत बघा. मी आता हातामध्ये घेतल्यामुळे थोडीफार मोडली, कुठंही करपली नाही किंवा कुठेही डागाळलेली नाही. अशी सुंदर अशी भाकरी जी आहे ती त्यांनी आम्हाला खायला दिलेलं आहे. मी आणि सचिन शिंगाडे या भाकरीचा आता आस्वाद घेतो. मानदेश प्राईम आणि देशप्रेमी न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही सगळीकडे फिरतो आहे. प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांच्या मोर्चाची तयारी करण्यासाठी, त्यांच्या मोर्चाचं नियोजन जे आहे ते आमच्याकडे या ठिकाणी मीडियाचं जे नियोजन आहे ते आलेलं आहे. मी सचिनला विनंती करतो की सचिन ये जरा एक घासभर खाऊन घे, सकाळपासून आम्ही देखील उपवास आहे. तुला काय वाटते, सचिनकडे दे जरा माईक. हां येतं आहे काय. सचिन काय वाटते तुला, म्हणजे अशा पद्धतीनं आपला समाज बांधव जो आहे तो आज देखील या ठिकाणी उघड्या माळावरचं हे जीवन जे आहे ते जगतो, एकदम कष्टप्रद असं जीवन जगतोय. आज रक्षाबंधनाचा सण आहे पण यांच्या नशिबामध्ये पुरणपोळी नाही बघ, चटणी भाकरी खाऊन दिवस काढतायत. खरं तर आपल्याला बघताना असं वाटतंय की हे किती म्हणजे शहरामधलं जीवन, गावामधलं जीवन आणि माळरानातलं जीवन हे कसे जगत असतील. परंतु ह्यांच्यासाठी हा राजवाडा आहे. ह्यांच्यासाठी हे जे खातोय ना, पंचपक्वान्नाचं अन्न आहे ह्यांच्यासाठी. आज रक्षाबंधनाचा सण आहे. बरोबर. हा सोन्याच्या राख्या हातात बांधून सुद्धा ते बहीण भावांना राहतात. ह्या वाड्यावरचे बहीण भाऊ आहेत ना, बरोबर, त्यांच्या बोलण्यात गोडे, त्यांच्या भाकरीत गोडे. बरोबर. सचिन तुझी बी मेंढर होती, हाय दे अजून तुझे बी वडील मेंढर राखताय बरोबर. मी आल्यानंतर तुझ्या घरी 4-5 दिवस राहिलो यात्रेच्या वेळेस, पण ती मेंढर मला दुर्दैवाने त्यावेळेस बघायला मिळालं नाहीत. तुझे वडील तिकडं मेंढर राखण्यासाठी गेले होते कराडला बरोबर, आणि तिकडूनच ते यात्रेसाठी आले होते. आम्ही धुळदुळीच्या यात्रेची ही गोष्ट करतोय. काय परिस्थिती असते. पाऊस आता थोडा पाऊस पण देखील चालू झाला आहे बघ, बुरंगाट यायला लागले. किती हाल होते या सगळ्यामध्ये. तू फिरलाच का आईवडिलांच्या मागं कधी? मी जातो बरं का, 1-2 दिवस जातो. 1-2 दिवस पण नाही, 1-2 तासच जातो. आणि पण तिथे गेल्यावर डोक्यात असं विचार येत होता, अरे काय करतोय आपण. पिढ्यानपिढ्या जे लोकांनी केलं तेच आपण करतोय. मला तिथे थांबू पण वाटत भाकरी बरं का. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. म्हणून एक चौथा स्तंभ परिस्थिती बदलू शकतो. बरोबर. जे स्तंभ आहेत ना, नाही पण हे उघड्या माळावरचं यांचं जेवण आहे. अनेकदा त्यांना
मग हे एवढं आपल्याशी प्रेमानं वागतात, आपल्याला खाऊ घातलं, जीव घातलं त्यांनी, बरोबर. मला सांग, यांना कारण नसताना अनेकदा मारहाण केली जाते, डोक्यात कोण कुऱ्हाड घालते, कोण हातपाय मोडून टाकते, अनेक जण त्यामध्ये गतप्राण देखील झालेले आहेत. काय सांगशील, हे मेंढपाळांच्यावरती होणारे जे जीवघेणे हल्ले आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजे, काय वाटतं तुला त्या संदर्भात? खरं तर आताच्या ह्या अलीकडच्या काळामध्ये धनगर समाजावर भरपूर प्रमाणात हल्ले होत आहेत. हे हल्ले का होत आहेत? माझा एक अभ्यास आहे की लोकांना असं वाटायला लागलं की धनगर बकरी पाळतात आणि लय पैसे कमवतात आणि ते लोकांना बघवत नाही. हे एक कारण असावं. ते सगळेच म्हणतात जातीवाद होतोय, ते एक कारण असावं. आणि दुसरी गोष्ट, हा गरीब धनगर कोणाला बोलत नाही, गपचिप त्याचे मेंढर चारतो आणि असं करत असताना तो गावोगावी भटकत असतो, नवीन नवीन माणसं जोडत असतो. आणि म्हणजे गरीब आहे, बिचारा आहे, हा मुक्का आहे, कोणी धराने हाना, तो काय आपलं काय वाकडं करू शकत नाही. एक भावना किंवा ज्याला आपण उन्मत्तपणा म्हणतोय तो कुठंतरी बळावत चाललाय, त्यामुळे त्यांच्यावरती हल्ले होतं. दादा घ्या भाकरी खावा. मेंढपाळ बांधव आहेत, यांचीच मेंढर आहेत. काय सांगाल, तुमच्यावरती हल्ले का होतात अनेकदा? म्हणजे आपल्या समाज बांधवांना, मेंढपाळ बांधवांना मारहाण केली जाते. शेतकरी काय हिंडवू देते ते काय नाही, मी काय मारते तर येऊन काय काबर सोडला, हे कारण काय? काय आता सुद्धा पाहिजे रानामध्ये, सुराकर रानामध्ये सुद्धा पाहिजे, मातीत नाही येऊन रानात सुद्धा पाहिजे, मातीत येऊन काय आपल्याला काय बोलता येत नाही. येऊन हल्ल्या करते तर काय कुऱ्हाडी आणते तर, तोंड आणते तर, दगड, असं ह्याच्यामुळं आणते ना. पण ही शरड मेंढरं जे आहेत हे अनेकदा जमिनीला खत देतात, त्यांचा खत दिल्यामुळे त्यांचाच फायदा होतोय ना, जमिनीचा पोत सुधारतोय. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्यावरती कधी हल्ला झाला होता? हल्ला झाला होता 1-2 वर्षाच्या पाठीमागे. बरं, कोणी केलं होतं, कुठं? खाली कर्नाटक भागात झालं होतं. किती जणांना मारलं होतं? 1-2 मारलं होतं. पुढे काय झालं? तुम्ही काही तक्रार वगैरे केली? तक्रार काय केली नाही, नको म्हणाले आपले निकाल. म्हणजे पोलिसात देखील गेला नाही. हेच झाले, म्हणजे ते पोलिसामध्ये देखील जाऊ शकत नाहीत आणि तक्रार देखील करू शकत नाहीत. हा कुठंतरी चुकीचा संदेश संबंधितांच्यापर्यंत गेलेला आहे आणि त्यामुळे कायदा आपलं काय करू शकत नाहीत. पोलिसातच नाही गेलो तर कायदा काय करणार आहे? आणि त्यामुळं हे धनगर म्हणजे मेंढरासारखे आहेत, मुख्य बिचारे, कोणी धरण कोणी हाना, अशा पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. पण आज मला एवढं सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उत्पन्नाचा जर विचार केला तर त्या देशाच्या उत्पन्नामध्ये या शेळ्या मेंढ्या अनेक पटींनी भर टाकतायत. जगभराचा विचार केला तर काही देशांची अर्थव्यवस्था जी आहे ती केवळ शेळ्या मेंढ्यांच्यावरतीच अवलंबून आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर स्वित्झर्लंड वगैरे. होय, माझ्याबरोबर आता समाधान खांडेकर देखील या ठिकाणी. समाधानला मी विनंती करतो की समाधान, तू देखील बोल, काय तुझा अनुभव आहे सांग. शेळ्या मेंढ्या राखायला राखलायस का कधी? राखायला गेलायस का? नाही, आता आमचं कसं आहे, म्हणजे आमचे जे चुलते होते ते थोरल्या चुलत्याकडे, आमच्याकडे काय एवढं जास्तीत म्हणजे मेंढपाळ इकडं नाहीत, सोलापूरकडे एवढं काय मेंढपाळ नसते. तर आमचं जे थोरलं चुलतं होतं त्यांच्याकडेच आता मेंढ्या आहेत आमच्याकडे. ती पण एवढ्या काही जास्त नाहीत, फार तर एक 20-25 असतील, तेवढ्याच आहेत. ते सकाळ घेऊन जातात माळावर चारून तिथंच घरी. पण असं बाहेर कधी चारायला जाण्याचं म्हणजे नाही योग आला. आणि इकडं कसं खाली सोलापूर जिल्ह्यामध्ये इकडं बऱ्यापैकी जरा थोडं पाणी हे असते, त्यामुळे ती काही जास्त जात नाही. पण वरच्या भागात इकडल्या लोकांना मेंढपाळ म्हणजे बाहेरच जावं लागतं तरच त्यांची उपजीविका आहे. थोडं सोलापूर जिल्हा म्हणलं तरी इथं बचरीतली पण काय मेंढपाळ लोक आहेत, तिकडं पण थोडं माळरान आहे. बरोबर. तर ती सुद्धा लोक इकडं खाली इकडे काही घोडे येते. शेळ्या आणि मेंढ्या म्हणजे गरिबा घरची गाय म्हणून ओळखल्या जातात. गरिबा घरची गाय म्हणून का ओळखल्या जातात?
तर या देशाच्या पाठीवरती एखाद्या साखर कारखान्यानं किंवा साखर सम्राटानं, सहकार सम्राटानं, आमदारानं, खासदारानं, मंत्र्यानं, मुख्यमंत्र्यानं देखील किंवा पंतप्रधानानं देखील जितका रोजगार दिला नाही तितका रोजगार या शेळ्या मेंढ्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे, पहिली गोष्ट. त्यामुळे शेळ्या आणि मेंढ्या हा डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक आमच्यासारखे पत्रकार घडवण्याचा कारखाना आहे. कारण आमच्या आईवडिलांनी शेळ्या मेंढ्या राखल्या आणि या शेळ्या मेंढ्या राखून त्यातून जे काय उत्पन्न मिळालं ते आम्हाला मनी ऑर्डरनं पाठवलं, हॉस्टेलला शिक्षणासाठी पाठवलं आणि त्या जोरावरती त्या पैशातून आम्ही आज या ठिकाणी पोहोचलेलो आहे. म्हणूनच मी म्हणतो की शेळ्या आणि मेंढ्या म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, तहसीलदार, BDO, डेप्युटी कलेक्टर, कलेक्टर घडवण्याचा कारखाना आहे. पण शिक्षणाशिवाय या गोष्टी अशक्य आहेत. त्यामुळं शिक्षणाशिवाय क्रांती होऊ शकत नाही आणि क्रांती करायची असेल तर आपल्याला शिक्षण घ्यावं लागेल, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेळ्या आणि मेंढ्या आपल्याला लोकर उपलब्ध करून देतात आणि या लोकरीपासून आपण अनेक शोभेच्या वस्तू तयार करतो. आपल्या कमरेला लावायचे बेल्ट असतील, खिशातले पाकिट असतील, अत्यंत महागडे शूज असतील, हे सगळं या चमड्यापासून या ठिकाणी तयार होतं. त्याच्यानंतर या शेळ्या मेंढ्यांचं दूध जे आहे ते आयुर्वेदिक आहे आणि आयुर्वेदिक विभागामध्ये या शेळी मेंढीच्या दुधाला या ठिकाणी प्रचंड मागणी आहे, त्याचं प्रचंड महत्त्व आहे. एखादा शर्यतीचा बैल असेल तर त्या शर्यतीच्या बैलासाठी देखील मेंढीचं दूध मागवलं जातं. लहान मुलांसाठी देखील मेंढीचं दूध अत्यंत गुणकारी आहे, उपयुक्त आहे. म्हणजे या मेंढीची कोणतीही गोष्ट किंवा कोणती वस्तू किंवा मेंढीपासून जे काय मिळते ते वाया जात नाही. तिच्या म्हणजे लेंड्यांचा जरी विचार केला तर त्या लेंड्या देखील आपल्याला खत देऊन जातात. ते देखील अतिशय उत्कृष्ट असं खत. म्हणजे त्याच्यानंतर ते आपल्याला लोकर देते. चमड्यापासून जसं आपण शूज, बेल्ट किंवा पाकिट बनवतो अगदी त्याच पद्धतीनं तिच्या लोकरीपासून आपण सतरंजा तयार करतो, चादरी तयार करतो, घोंगडी तयार करतो, पायपुसण्या तयार करतो. काय वाटेल ते तयार करायला लागलेत लोक. त्यामुळे ही मेंढी माऊली खऱ्या अर्थानं सुखाचे सावले असं म्हटलं तर वावगं ठरू नये, जी देशाच्या आणि राष्ट्राच्या उत्पन्नामध्ये या ठिकाणी सातत्यानं भर टाकते. त्यामुळं शेळ्या मेंढ्या हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की त्या मेंढपाळ बांधवांना जपा आणि त्यांच्यावरती होणारे जे हल्ले आहेत ते आपल्याला कशा पद्धतीनं थांबवता येतील याचा या ठिकाणी विचार करा. एकंदरीतच किती बोलावं, किती सांगावं तेवढं थोडं आहे. पण येत्या 1 तारखेला या सर्व प्रश्नावरती या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आवाज उठवणार आहेत आणि हा महामोर्चा घेऊन ते मुंबईमध्ये या ठिकाणी धडक देणार आहेत. तर माझी तुम्हा सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की तुम्ही देखील या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येनं सहभागी व्हावं.